Now cancer, let's deal on him for next. We've got about 5 minutes left, I guess. About the next 5 minutes, let's deal on cancer. आता एक कर्करोग, आमच्या पुढील गोष्टींकरिता आपण त्याला हाताळू. आमच्याकडे सुमारे 5 मिनिटे उरलेली आहेत असे मला वाटते. सुमारे पुढची 5 मिनिटे आपण कर्करोगावर गोष्टी पाहू. What is that fellow? What does he represent? तो महाशय काय आहे? तो काय सादर करतो? He's a scavenger. He represents the vulture. Eats dead things. तो एक घाणेरड्या गोष्टी उचलणारा आहे. तो गिधाडाला सादर करतो. मेलेल्या गोष्टी खातो. And the cancer comes from a bruise mostly, where a cell has been hit and it breaks up. आणि कॅन्सर एका व्रणापासून येतो, बहुत करून जेथे एक पेशीला मार लागतो आणि ती फाटते. And a little cell in there becomes backslid. Well, that's a big word for a Baptist, ain't it? आणि एक लहान पेशी तेथे पतित बनते. ओ, तो एक मोठा शब्द आहे एका बॅप्टिस्ट करिता. तो आहे की नाही? All right, but it backslides that cell. I'm a Baptist that believes in backsliding. हरकत नाही, परंतु ती पतित होते. ती पेशी. मी एक बॅप्टिस्ट आहे जे पतित होण्यावर विश्वास ठेवतात. Someone said down here in Arkansas meeting, they said, Brother Branham said, is a fellow Nazarene, he had been healed. He had to walk around over town with his crutches on his shoulders. कोणीतरी म्हटले येथे खाली अर्कान्सास सभेमध्ये, त्या दुसऱ्या दिवशी म्हणाला, भाऊ ब्रॅनम म्हणाला, तो एक नॅझरीन व्यक्ती होता. तो बरा झालेला होता. त्याच्याकडे त्याचे होते. अगदी शहरामधून चालत होता. त्याच्या कुबड्या त्याच्या खांद्यावर घेऊन. He said, you know what? Said when I first come here, said I thought you heard you preach. I thought you was a Nazarene. तो म्हणाला, तुम्हाला ठाऊक आहे काय? म्हणाला, जेव्हा मी पहिल्यांदा येथे आलो, त्याने म्हटले, मी विचार केला तुम्ही प्रचार करताना तुम्हाला ऐकले. मला वाटले तुम्ही एक नाझरीन आहात. He said, then I've seen the most of people are Pentecostal. And somebody told me you're a Pentecostal. Now you say you're a Baptist. Said I don't get it. तो म्हणाला, नंतर मी पाहिले पुष्कळशे लोक पेंटिकॉस्टल आहेत आणि कोणीतरी मला सांगितले तुम्ही पेंटिकॉस्टल होता आणि आता तुम्ही म्हणता तुम्ही एक बॅप्टिस्ट आहात. म्हणाला, मला ते कळत नाही. I said, oh, that's easy. I said, I'm a Pentecostal Nazarene Baptist. मी म्हणालो, ओहो, ते फारच सोपे आहे. मी म्हणालो, मी एक पेंटिकॉस्टल नाझरीन बॅप्टिस्ट आहे म्हणून ते आहे. ते बरोबर आहे. All right. No, we are one in Christ Jesus by the Holy Spirit making us one. That's right. ठीक आहे. नाही, आम्ही ख्रिस्तामध्ये एकच आहोत पवित्र आत्म्याद्वारे जो आम्हाला एक बनवतो. ते बरोबर आहे. Now, notice this little cell backslides when it's bruised. आता लक्षात घ्या, ही छोटीशी पेशी पतित होते जेव्हा तिला मार लागतो. It begins, other little germs run forth to give its lives in there, and that's what pus comes in a sore. That's teeny little soldiers fighting for your life. ती छोटी सुरुवात असते. दुसरा लहान जीवाणू तेथे धाव घेतो स्वतःचे जीवन तेथे देण्याकरिता आणि त्याचमुळे एका फोडातून पू बाहेर येतो. तो छोटा चिमुकला सैनिक आहे जो तुमच्या जीवनाकरिता लढाई करतो. They run up there and hit that poison, them demon powers is trying to collect in there and give their lives. ते तेथे धावतात आणि त्या विषावर मारा करतात. ते सैतानी सामर्थ्य जे प्रयत्न करत असते तेथे गोळा होण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचे जीवन देतात. That's what's made. That's a bunch of little dead soldiers. That pus that's in your blood, in a sore. They give their life to save yours. त्याचमुळे असे बनते. ते आहे छोट्या मेलेल्या सैनिकांचा घोळका. तो पू जो तुमच्या रक्तात आहे तो आहे एका फोड्यामध्ये. ते त्यांचे जीवन देतात तुमचे जीवन वाचवण्याकरिता. Now, once a little cell rejects in there, and this
demon gets started, he starts growing. He begins to multiply cells. आता एकदा की ही छोटी पेशी तेथे आत नाकारली जाते आणि हा दुष्टात्मा तेथे सुरुवात करतो, तो वाढण्यास सुरुवात करतो, तो पेशींची वाढ करण्यास सुरुवात करतो. He's building a body just exactly like your babies begin in your womb and like you did in your mother. तो एक शरीर निर्माण करतो, अगदी तंतोतंत जसे तुमची बालके तुमच्या गर्भाशयात सुरुवातीस होतात आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मातेत केलेत. Cell on top of cell, cell on top of cell, cell on anyway, anywhere, just they have no form of nothing like a human being after its nature. It's just out of a spirit, it just grows anyway. And it'll begin cell on top of cell, cell on top of cell. पेशीच्या वर पेशी, पेशीच्या वर पेशी, पेशी कशाही प्रकारे कोठेही निव्वळ, त्यांना कोणताच आकार नाही, काहीच नाही. एका मानवी अस्तित्वाप्रमाणे, त्याच्या स्वभावाप्रमाणे ते निव्वळ एका आत्म्यातून बाहेर येते. ते कशाही प्रकारे वाढते आणि सुरुवात करेल पेशीवर पेशी, पेशीवर पेशी. And now, first thing you know, you begin to get weak, you feel sick. You go to the doctor, and he'll examine you. Maybe he can't find it. आणि आता प्रथम गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही अशक्त होण्यास सुरुवात होईल आणि आजारी वाटू लागेल. तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि तो तुमचे परीक्षण करील. कदाचित ते त्याला सापडणार नाही. If he does, maybe he'll cut it. If he can cut it clear, all right, he's got it. जर त्याला सापडते, कदाचित तो ते कापून टाकील. जर तो ते व्यवस्थित कापू शकला, ठीक आहे, तुम्हाला ते मिळाले आहे. But if he can't cut it clear, then if it's in the throat or somewhere where it can't be cut clear, one little speck of it will live right on. परंतु जर तो ते व्यवस्थित कापू शकत नाही, जर ते घशामध्ये आहे किंवा कोठेतरी जेथे ते व्यवस्थित कापू शकत नाही, त्याचा एक छोटासा कण अगदी तसाच जिवंत राहील. Because it has not like you cut your hand off and settle it or anything, or you cut all, what I mean, if you cut the main body off, leave your hand there, why, it wouldn't live. पहा, कारण ते असे नाही की तुम्ही तुमचा हात पूर्णपणे वेगळा कापता आणि तो प्रश्न मिटतो, किंवा दुसऱ्या गोष्टीप्रमाणे, किंवा तुम्ही अलग करता. मला काय म्हणायचे आहे, जर तुम्ही मुख्य शरीर कापून अलग केलेत आणि तुमचा हात तेथे सोडलात का, ते जिवंत राहणार नाही. But see, that has not the form of life like you have. It's a demon power, a moving. परंतु पहा, त्याला तो आकार नाही जसा तुम्हाला आहे. ते आहे एक दुष्टात्म्याचे सामर्थ्य जे कार्यरत आहे. And now notice, you call them, the doctor calls it a cancer. God calls it a devil. आणि आता निरीक्षण करा, तुम्ही त्यांना नाव देता, डॉक्टर त्याला नाव देतो एक कर्करोग, परमेश्वर त्याला नाव देतो एक सैतान. Look at the day, they just give it. Where does the word cancer come from? कर्करोग हा शब्द कुठून आला? It comes from a Latin word, which is used in medical terms, meaning a crab. A crab that you see along the seashore has got all them legs. तो येथून येतो, एका लॅटिन शब्दापासून वैद्यकीय भाषेत वापरला जातो, ज्याचा अर्थ आहे एक खेकडा. एक खेकडा ज्याला तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर बघता, ज्याला सर्व पाय असतात. That's the way that it does. It reaches out, spreads out. The word cancer is crab. त्याच प्रकारे तो आहे, तो ते करतो, तो सर्वत्र पोहोचतो, सर्वत्र पसरतो. तो शब्द आहे कर्करोग, खेकडा. And it gets in and just keeps taking the whole sucking blood as it goes, like an octopus or something. आणि तो आत येतो आणि निव्वळ एक प्रकारे पकड घेतो आणि रक्त शोषण करीत राहतो, जसा तो वाढतो 8 पायांच्या सागरी प्राण्याप्रमाणे किंवा काहीतरी गोष्टीप्रमाणे. Well, tumor, cataract, and other diseases, every one of them comes from a germ. And that germ
has to be a body. का एक गाठ, मोतीबिंदू आणि इतर रोग त्यांच्यापैकी प्रत्येक एकाला जंतूपासून सुरुवात आहे आणि त्या जंतूला एक शरीर असायलाच हवे. And before it can be a body, it has to be a life. Before it can create or germatize and make more cells, it has to be alive. Is that correct? आणि त्याने एक शरीर धारण करण्यापूर्वी त्याच्याजवळ एक जीवन असायलाच पाहिजे. तो एक निर्माण करू शकण्या अगोदर किंवा अंकुरीकरण करून आणि अधिक पेशी बनवण्या अगोदर त्याच्याकडे जीवन असलेच पाहिजे. ते बरोबर आहे. Now, where did that cancer come from? Where did that come from? आता तो कर्करोग कोठून आला? तो कोठून आला? It wasn't on you here some time ago, but now maybe it's on you. तो तुमच्याकडे काही काळापूर्वी नव्हता, परंतु आता कदाचित तो तुमच्यावर आहे. Where did it come from? It's another life different from your life living in you. तो कोठून आला? ते एक दुसरे जीवन आहे, तुमच्या जीवनापेक्षा भिन्न, जे तुमच्या आत जगत आहे. And it's a tormenting, sapping your life. That's the reason Jesus called it a devil. आणि ते एक यातना देणारे आहे. तुमचे जीवन शोषित आहे. त्याच तर कारणामुळे येशूने त्याला एक सैतान असे नाव दिले. They call epilepsy today. They say epilepsy. Well, epilepsy in the Bible, Jesus called it a devil. आज ते फेफरे असे नाव देतात. ते म्हणतात फेफरे. का? फेफरे बायबल मध्ये येशूने त्यास एक सैतान असे नाव दिले आहे. When the man come with the boy, it fell on the ground and frosted the mouth and everything. He said he has the devil, and all the time he throws him in the fire and in the water. जेव्हा तो मनुष्य त्या मुलाला बरोबर घेऊन आला, जो जमिनीवर पडला आणि त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडला आणि सर्व काही, तो म्हणाला त्याला एक दुष्टात्मा लागलेला आहे आणि वारंवार त्याला तो अग्नीमध्ये पाण्यामध्ये फेकतो. Now they polished his name up and called it epilepsy, but he's the devil. आता त्यांनी त्याचे नाव तकतकीत केले आणि त्यास फेफरे असे दिले, परंतु तो एक सैतान आहे. Jesus said, "Thou devil, come out of the child." Exactly. आणि येशूने म्हटले, तू सैताना त्या मुलामधून बाहेर पड, तंतोतंत. Now, epilepsy is usually caused from a kidney trouble. आता साधारणतः फेफरे मूत्रपिंडाच्या त्रासातून निर्माण होते. Maybe you get into that a little later. See? It causes an epilepsy from uremic. कदाचित त्यात आपण नंतर बघू, काही वेळानंतर. समजले? मूत्र संबंधीच्या त्रासामुळे तो निर्माण होतो. Now, notice in this. Then that cell sits there, it's a devil. आता यामध्ये लक्ष द्या. नंतर ती पेशी तेथे बसते, तो एक सैतान आहे. He's building a life. He's growing, becoming greater and greater. तो एक जीवन तेथे बांधतो. तो वाढत आहे, मोठा होत आहे आणि अधिक मोठा. He's got one duty to do, that's take your life. That's what the devil sent him for, to cut your days shorter, 70. त्याच्याकडे फक्त एकच काम आहे, ते म्हणजे तुमचे जीवन घेणे. त्याच कारणाकरिता सैतानाने त्याला पाठवला आहे, तुमचे दिवस कमी करण्याकरता, जे 70 वर्ष आहे. Now, I salute every doctor. Yes, sir. Every medical science, God bless them for the help that they've done for people. That's correctly. आता मी प्रत्येक डॉक्टरला अभिवादन करतो. होय महाशय, प्रत्येक वैद्यकीय शास्त्राला परमेश्वर त्यांना आशीर्वाद देवो, त्या मदतीकरता जी त्यांनी लोकांकरता दिली, ते योग्य आहे. What would you do in the world today without it? तुम्ही काय केले असते या जगामध्ये त्याच्याशिवाय? I thank God for medical science. I thank God for my automobile. मी परमेश्वराला धन्यवाद देतो वैद्यकीय शास्त्राबद्दल. मी परमेश्वराला धन्यवाद देतो माझ्या मोटर गाडीबद्दल. If God hadn't let science make me an automobile, I'd have a hard time walking up here. जर परमेश्वराने विज्ञानाला माझ्याकरता मोटर गाडी बनवू दिली नसती, तर मला खूप कष्ट पडले असते येथे चालत येण्याकरता.
for electric lights and for soap to wash my hands with and toothpaste to scrub my teeth with? Certainly. विजेच्या दिव्याकरिता आणि माझे हात धुण्याच्या साबणाकरता आणि दाताच्या पेस्ट करता ज्याने मी दात घासतो, निश्चितच. I thank Him for everything because all good things come from God. मी त्याला धन्यवाद देतो प्रत्येक गोष्टीकरिता, कारण सर्व चांगल्या गोष्टी परमेश्वरापासून येतात. But let me tell you, there's not one speck of medicine ever did cure any sickness. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तेथे एक सुद्धा औषधाचा कण नाही ज्याने कधी एक आजारपण बरे केले असेल. And there's not one doctor, now unless he's some quack, but a real doctor will tell you that they do not claim to be healers. आणि तेथे एक सुद्धा डॉक्टर नाही, अगर तो तोतया ढोंगी असल्याशिवाय. परंतु एक खरा डॉक्टर तुम्हाला सांगेल की ते रोग बरे करणारे म्हणून दावा करीत नाही. Right at Mayo Brothers, many of you, I've been interviewed there 2 or 3 times. अगदी मायो बंधू येथे तुमच्यापैकी पुष्कळ माझी तेथे मुलाखत घेतली गेली 2 किंवा 3 वेळा. Of patients that come from there incurable. त्या रोग्यांची जे तेथून आले असाध्य रोगासहित. You read the Reader's Digest, the November issue? How many read the November issue, that article of mine in there on Reader's Digest? तुम्ही रीडर डायजेस्ट वाचलात का? नोव्हेंबरचा अंक. किती जणांनी नोव्हेंबरचा अंक वाचला? तेथे आत असलेला माझा लेख रीडर्स डायजेस्ट मध्ये. See? And they had me up there as the interview. That baby, they give up, said it couldn't be done. But the Holy Spirit spoke to me and told me how it would be done. And it was done. समजले. आणि त्यांनी मला तेथे नेले. त्या बालकाची मुलाखत ज्याबद्दल त्यांनी आशा सोडून दिली होती. म्हणाले ते करणे शक्य झाले नाही, परंतु पवित्र आत्मा माझ्याशी बोलला आणि मला सांगितले ते कसे केले जावे आणि ते केले गेले. All right. Now they call me up there, and right before the door where Jimmy and them Mayo used to be, there's a great big sign that said, "We do not profess to be healers. We only profess to assist nature. There's one healer, that is God." ठीक आहे. आता त्यांनी मला तेथे वर बोलावले आणि अगदी दरवाजावर जेथे जिम्मी आणि तेथे मायो असत तेथे एक मोठे चिन्ह असे म्हटले होते, आम्ही रोग बरे करणारे आहोत असे आम्ही म्हणत नाही. आम्ही केवळ निसर्गाला मदत करतो असे आम्ही म्हणतो. तेथे रोग बरे करणारा एकच आहे, तो परमेश्वर आहे. They're the best in the world. ते जगामधील सर्वोत्तम डॉक्टर आहेत. Now, we have a few quacks, yes. That's right, we have some quack preachers too. All right, so that goes on both sides. आता आमच्याकडे काही ढोंगी आहेत. होय, ते बरोबर आहे. आमच्याकडे काही ढोंगी प्रचारक सुद्धा आहेत. ठीक आहे, तेव्हा ते दोन्ही बाजूला जाते. Notice, but any man that claims that he's a healer, he's a storyteller. Because he can't do it. लक्षात ठेवा, परंतु कोणीही मनुष्य जो दावा करतो की तो एक रोग बरे करणारा आहे, तो एक थापाडा आहे, कारण तो ते करू शकत नाही. For the Bible said, "I'm the Lord who forgives all your sins and heals all your diseases." कारण की बायबल म्हणते, मी तुझा प्रभू आहे जो तुमचे सर्व अपराध क्षमा करतो आणि तुमचे सर्व रोग बरे करतो.